हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त अशी भेंड्याची भाजी करणार आहोत. आधी मी जो हिरवा मसाला बनवला होता ना, तो हिरवा मसाला वापरून भेंड्याची भाजी करणार आहोत. आता मार्केटमध्ये छान थंडीमध्ये मस्त भेंडी आली आहेत, एकदम हिरवीगार. तर मी ना ही पाव किलो भेंडी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी मी गोल कापून घेतली. तुम्हाला जर उभी कापायची असेल तर उभी पण तुम्ही चिरू शकता, पण मी ही बारीक चिरलेली आहे. तर आता ही साईडला ठेवूया आणि आपण गॅसकडे जाऊया. तर मी आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तापत ठेवलेला आहे. मोहरी ॲड करूया. मोहरी तडतडली ना की मग जिरं ॲड करायचं आहे आणि हे ओवा मी ॲड केलेला आहे, अजवाईन. मी भेंड्याच्या भाजीमध्ये नेहमी अजवाईन ॲड करते, छान टेस्ट लागतो आणि आपलं पचन पण चांगलं व्यवस्थित होतं, पोटात गॅसेस पण होत नाही. कांदा ॲड करूया. कढीपत्ता, कांदा ना हलकासा पिंक झालेला आहे, हे बघा गुलाबी कलरचा झालेला आहे. आता आपण हिरवा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना पण ॲड करा, छान टेस्ट लागतं. छान आधी परतून घ्यायचं. जो आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आहे त्याचा जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जायला पाहिजे. व्यवस्थित 2 मिनिटं परतल्यावर आपल्याला भेंडी ॲड करायची आहे. भेंडीना स्वच्छ धुवून पुसून मग चिरून घ्या. जर तुम्हाला भेंडी आधी परतायची असेल ना तर तव्यावर 1 चमचा तेल टाकून भेंडी परतून घ्या. मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं भाजीला. 2 मिनिट भाजी मी परतली आहे. आता आपण मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यावर छान असं ढवळून घेऊया. थोडेसे आपण शेंगदाणे ॲड करायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे आहेत ते मी ॲड केले आहेत. छान लागतात भाजीमध्ये, या नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे ताजं नारळ असेल ना, फ्रेश ग्रेटेड कोकोनट, तर ते तुम्ही ॲड करा. पण माझ्याकडे सध्या ताजं नारळ नाही आहे, म्हणून मी काय करते आहे, हा नारळाचा किस आहे ना, डेसिकेटेड कोकोनट, ते मी ॲड करते आहे 2 चमचे. खूप छान लागतं, नक्की तुम्ही ट्राय करा. भाजी आपली शिजलेली आहे. भाजी शिजली ना की मग आपल्याला नारळ ॲड करायचं आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलं ना की मग आपल्याला लिंबाचा रस ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जर कोकम असेल तर कोकम पण ॲड करू शकता. ढवळून घेऊया भाजी. व्यवस्थित मी भाजी ढवळून घेतलेली आहे. खूपच छान लागते चपाती बरोबर भाजी किंवा भाकरी बरोबर भाजी खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. आता आपण सर्व करूया. वरून थोडंसं खोबरं आपण हे ॲड करायचं आहे. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण नक्की ॲड करा. तर फ्रेंड्स बघा, ही छान मस्त गरमागरम अशी आपली भेंड्याची भाजी तयार झालेली आहे. सुकी भाजी खायला खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर लिंबू नसेल ना तर तुम्ही कोकम ॲड करा, कोकम नसेल तर लिंबू ॲड करा, दोन्हीपैकी. आणि जर दोन्ही नसेल ना तर थोडीशी आमचूर पावडर त्याच्यावरती स्प्रिंकल करा. खूपच छान टेस्ट येतो भाजीला. तर फ्रेंड्स, तुम्ही जर नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता ही रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा,
त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता मी पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.